भारत यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार आजपासून लागू। द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधाच्या नव्या पर्वाची सुरुवात। यूके सोबतच्या या करारामुळे भारतीय निर्यातीवरती 99% शुल्क सवलत। लघुउद्योग, शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई उद्योगांसाठी हा करार विशेष लाभदायक। पंतप्रधानांकडून या कराराचं स्वागत। हा करार प्रत्येक भारतीयासाठी मोठ्या संधींची दारं उघडणार। पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया। या कराराअंतर्गत निर्यात माल न्हावा शेवासह देशभरातल्या विविध बंदरांतून रवाना। निर्यातदारांमध्ये करारामुळे उत्साह। सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी। शेतकऱ्यांची वीज बिलांची 48,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा गौरव। शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची घेतली भेट। मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा झाली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष रालोआ सोबत जाणार असल्याच्या बातम्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळल्या। मुंबईतल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका। ओमानच्या किनाऱ्याजवळ GFX गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेल्या पुण्याच्या मरीन इंजिनियरचा झाला मृत्यू। आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सला 2-0 ने नमवून स्पेनची अंतिम फेरीत धडक। इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात आज रात्री होणार उपांत्य फेरीचा दुसरा सामना।